करण्यात येतोय। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि त्यानंतर या क्षणाची येणारी सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे पुणे भाजप युवा मोर्चा काँग्रेस भवनामध्ये राहुल गांधी निषेधाचे पोस्टर्स लावणार आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। पुण्यातही वातावरण तापताना दिसतंय आणि आता काँग्रेस भवनामध्ये राहुल गांधी निषेधाचे पोस्टर्स लावण्यासाठी पुणे भाजप युवा मोर्चा सज्ज झाल्याचं ऐकायला मिळतंय। चंद्रकांत, चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी यावेळेला त्या सर्वांसोबत आहेत। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र पुणे भाजप युवा मोर्चा आता चांगलंच आक्रमक झालेला आहे। काँग्रेस भवनामध्ये राहुल गांधी निषेधाचे पोस्टर्स लावण्यासाठी ते त्या ठिकाणी जाणार आहेत। तर दुसरीकडे मुंबईतलंही वातावरण तापलेलं आहे। ही जी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणाला पाहतोय ही आहेत मुंबई या ठिकाणची दृश्य। मुंबईमध्ये देखील तशाच प्रकारे आक्रमक झालेले कार्यकर्ते आणि त्यांच्यावरती होत असलेली कारवाई आपण या क्षणाला पाहतोय। तर राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात केलेलं वक्तव्य आणि त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी अशाच प्रकारे धरपकड करायला देखील अनेकांना ताब्यात घेण्यासाठीची सुरुवात झाल्याची आपण दृश्य यावेळी पाहतोय। तर राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं होतं। तर दुसरीकडे शेगावमध्ये त्यांची महाराष्ट्रातल्या टप्प्यातली आजची शेवटची सभा त्या ठिकाणी पार पडणार आहे। त्याविरोधात मनसे असेल, भाजप असेल, विविध पक्ष आपापली भूमिका मांडताना स्पष्टपणे दिसत आहेत। त्यातलंच आणखी एक आंदोलन यावेळेला आपण पाहतोय। मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी पोलीस या ठिकाणी आक्रमक झालेल्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसतंय। काँग्रेस विरोधामध्ये भाजप ज्यावेळेला आक्रमक होते त्यावेळेला रस्त्यावरती सुरू असलेली ही निदर्शनं आपण यावेळेला पाहतोय। कुठल्याही प्रकारे सावरकरांचा अनादर सहन केला जाणार नाही या भूमिकेवरती भाजप ठाम होतं। आणि भाजप ठाम असताना दुसरीकडे याच संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी तर एका बाजूला पुणे आणि मुंबई या ठिकाणची आपण थेटपणे दृश्य पाहतोय। काँग्रेस विरोधामध्ये भाजप ही चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसतंय। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी यावेळेला पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, काँग्रेस भवनामध्ये राहुल गांधी निषेधाचे पोस्टर्स लावण्यासाठी पुणे भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेली आहे, काय सविस्तर माहिती आहे? विशाल, रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावरकर पुतळ्यासमोर पोस्टरबाजी केली माफीनाम्याची, म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजप युवा मोर्चा तिकडे सावर स्मारकासमोर जोडेमध्ये आंदोलन करत होतं। पण ते रद्द करून अचानक काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनासमोर आलेले आहेत आणि त्यांनी इथे काँग्रेस भवनासमोर पोस्टरबाजी करण्यास पण पोलिसांनी त्यांना अडवले। पाहू शकतो की रस्त्यावर उभारून ते काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करतात। नेमकी काय भूमिका आहे? भूमिका एवढीच आहे की तुम्हाला राजकारण करायचं ना करा, तुम्हाला विरोध करायचा ना करा। 2014 पासून यांना जनता स्वीकारत नाहीये। यांच्या काळ्या कारभारामुळे इथं यासाठी आलेलो आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जो सारसबागचा पुतळा आहे त्या ठिकाणी माफीवीर नावाचे जे स्टिकर आहेत ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चिटकवले। हा आमचा राग आहे। आमच्या राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल तुम्ही एवढ्या घाणेरड्या पद्धतीने नीच वृत्तीने प्रत्युत्तर म्हणून तुम्ही प्रत्युत्तर म्हणून आम्ही नेहरूंचे पण माफीवीर नावाचे या ठिकाणी आता स्टिकर चिटकवणार आहोत। नेहरूंनी माफी मागे काय इतिहास आहे नेमका? ज्या पद्धतीने सावरकरांना अटक झाली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माफीवीर यांनी माफी मागितलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, दाखवा त्याचे एव्हिडन्स। त्याचप्रमाणे ज्यावेळेस नेहरूंना अटक झाली होती त्याचे एव्हिडन्स आज पण आहे, त्यांनी माफी मागितलेली। आणि नेहरू असतील, जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, यांना ज्यावेळेस अटक झाली ना तेव्हा आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं जायचं।
त्यांना आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं जायचं त्यांना आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं जायचं आणि ज्या महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना ज्यावेळेस अटक व्हायची तेव्हा आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं जायचं. तो अफगाणिस्तानचा जो राजा आहे त्याचं ते पॅलेस त्या ठिकाणी ठेवलं जायचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या वेळेस अटक व्हायची तेव्हा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची अंदमान निकोबारला आणि अतिशय त्यांच्यावर छळ केले जायचे. आणि हे विसरू नका तुम्ही, हे भारतीय जनता पार्टीचा कार्य. आम्ही त्यांना प्रत्युत्तर द्यायला आलेलो आहे. असं पळकुटेपणाने 2-4 जण जाऊन तिथं स्टिकर चिटकून त्यांचा सन्मान आम्ही खराब होऊन देणार नाही. आम्ही आलो उत्तर द्यायचं तर समोरासमोर आलो आम्ही. बघितलं हे भाजपचे कार्यकर्ते कशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी इथं भूमिका घेतलेली आहे की आम्ही इथं रस्त्यावरच आंदोलन करणार. त्यांना खरं तर काँग्रेस भवनावर स्टिकर लावायचे होते नेहरूंच्या विरोधात. त्यांचा असा दावा आहे की नेहरूंनी पण माफी मागितली होती त्या काळात आगा खान पॅलेस मध्ये अटकेत असताना. मग त्यांची माफी तुम्हाला मग सावरकरांच्या माफी तुम्ही काय माफीवीरचे जे पुण्यामध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले होते त्या विरोधात तापलेलं हे वातावरण आपण पाहतोय. चंद्रकांत पुंदे आपल्यापर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचवत होते. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. त्यानंतर मुंबईमधली देखील थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. सुस्मिता बदाने पाटील आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुस्मिता, एका बाजूला पुण्यातलं वातावरण गरम झालेलं असताना मुंबईमध्ये देखील रस्त्यावरती उतरलेले कार्यकर्ते आपण यावेळेला पाहतोय आणि पोलीस त्यांना ताब्यात घेत असल्याची आपण दृश्य देखील यावेळेला आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवतोय. काय नेमकं घटनास्थळावरती घडतंय सुस्मिता? खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केल्यामुळे अनेक स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेम करणारी लोक ही कुठेतरी त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात आणि त्याचमुळे भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी आज थेट लोकमान्य टिळक भवन जे आहे काँग्रेसचं दादर मधील कार्यालय, या कार्यालयावरतीच आपला मोर्चा काढलेला आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांना आता धरपकड केली जात आहे. कुठेतरी सावरकरांच्या बाबतीत घेतलेली काँग्रेसची ही भूमिका या सगळ्यांना पटलेली नाही आणि त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी, त्याचाच विरोध नोंदवण्यासाठी अशा पद्धतीने हा आक्रमक मोर्चा आपल्याला युवा विद्यार्थ्यांचा इथे आलेला पाहायला मिळतो आहे. भाजपच्या वतीनं वारंवार विविध स्तरावरनं राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अपमानाबद्दलचा रोष हा व्यक्त केला जात आहे आणि त्याचंच एक स्वरूप आज आपल्याला दादर परिसरामध्ये पाहायला मिळतंय. अजिंक्य, तर काँग्रेस विरोधामध्ये भाजप ही चांगलीच आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाने पाटील या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. सुस्मिता, राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध तर विविध स्तरामध्ये होत असताना पुण्यामध्ये थेटपणे जे माफीवीर नावानं पोस्टर्स लावण्यात आलेले होते त्याचा निषेध केला जाताना दिसतोय. तर मुंबईमधले मात्र कार्यकर्ते कुठल्या प्रकारची घोषणाबाजी करताना आपल्याला ऐकायला मिळतात? खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा थेट अपमान आहे आणि 2 पत्रकं जी या निमित्तानं या वादानंतर पुढे आली ती म्हणजे इंदिरा गांधींचं पत्र काल आशिष शेलार यांनी समोर आणलेलं होतं आणि राहुल गांधींनी सुद्धा आपल्या एकूणच काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे पत्रक इंग्रज सरकारला दिले ते पत्रक समोर आणलेलं होतं. या दोन्ही पत्रांमुळे शिवसेना एकूणच भाजप विरोधात काँग्रेस अशा पद्धतीचा आक्रमक चेहरा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अशा पद्धतीने पुन्हा वक्तव्य होऊ नये, त्यांनी माफी मागावी राहुल गांधींनी, याकरता टिळक भवनावरती भाजपचा हा आक्रमक मोर्चा आलेला आपल्याला पाहायला. नक्कीच सुस्मिता, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत चंद्रकांत पुंदे आपले पुण्याचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, जसं मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती, पुण्यातही तेच चित्र यावेळेला पाहायला मिळत आहे का? निश्चितच आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता. पोलिसांकडून गाडीत भरवलं जातंय. त्याची दृश्य खरं तर यांना आंदोलन करायचं होतं तरी बघितलं कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि गाडीत टाकतायत अक्षरशः. हे समोरच काँग्रेस भवन आहे इथं आणि इथे आंदोलन सुरू आहे. काही कार्यकर्ते तिकडे पळालेले आहेत, काही कार्यकर्ते खुशकीच्या मार्गाने काँग्रेस भवनात घुसलेले आहेत आणि ते पोस्टरबाजी करण्याचा प्रयत्न करतात. अखेर थेट काँग्रेस भवनात गेलेले आतमध्ये तिकडे त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने गनिमी काव्याने का होण्या 2-4 कार्यकर्ते आत घुसून पोस्टर लावण्याचा प्रयत्न करतात पण पोलिसांनी तिथंच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. थोडक्यात आंदोलन इथलं आक्रमक होतंय. भाजप युवा मोर्चाने आंदोलन घेतलेलं आहे. काँग्रेस भवनाच्या आवारात जाऊन त्यांनी आता घोषणाबाजी सुरू केलेली आणि एकीकडे ह्या कार्यकर्त्यांना गाडीत भरलेलं आहे आणि ही सगळी
कार्यकर्ते हे बघा ते कार्यकर्ते पकडलेत पोलिसांनी तिकडं. निश्चितच चंद्रकांत, आपण मी पाहू आपल्याकडे शकतो पुन्हा एकदा सगळे येतो, मात्र आपल्या प्रेक्षकांना ही दृश्य व्यवस्थितरित्या समजावून आपण पुन्हा एकदा सांगूयात. ज्या वेळेला पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली होती, आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सुरू असलेली धरपकड आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा ज्या पद्धतीने चंद्रकांत, राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे, त्याला आम्ही आता इथं त्याच्या तोंडाला काळा फासलेला आहे. मग पुतळ्यापर्यंत भारत माता की जय. शेवटी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांचं असं केलं, तुमच्या घरात पण घुसू आम्ही. ज्या पद्धतीने भारतामध्ये केलं जात आहे, हे इथून पुढे सहन होणार नाही. तसंच तसं उत्तर भाजपला लावण्यात येणार. स्टिकर लावले तुम्ही आतमध्ये. हो, लावले स्टिकर. त्याला पण सगळीकडे लावणार, सगळीकडे लावणार. अभिमानाने लावणार. अभिमानाने लावणार. पण पाहू शकतो या कार्यकर्त्यांना अटक केली पोलिसांनी आणि तरी त्यांनी आज जाऊन स्टिकर लावण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तर यावेळेला आमचे हे- प्रतिनिधी हिला स्टिकर चंद्रकांत लावला, फुंदे पुढे थेटपणे जाण्याचा प्रयत्न करूया. आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न यावेळेला करतायत. काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक झाल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी जो दावा केलेला आहे की आतमध्ये जाऊन आम्ही थेटपणे पोस्टर्स लावलेले आहेत, असा दावा त्यांनी केलेला आहे. चंद्रकांत आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. बोला स्टिकर चंद्रकांत. लावलेलं आहे त्यांनी. हा, हे स्टिकर लावलेलं आहे, हे समोर हे स्टिकर लावले कार्यकर्त्यांनी. काय सांगा सचिन, ते काय काँग्रेस भवनात येऊन भारतीय जनता पार्टीचे हे छपरी कार्यकर्ते आहेत, एक नंबरचे. काढून टाक. मग तेच पोस्टर पुन्हा एकदा काढले. शेवटी त्यांनी काँग्रेस भवनात येऊन स्टिकर लावलेले आहेत आणि ते स्टिकर काढण्याचं काम आता काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं होतंय. मला सांगा सचिन, भारतीय जनता पार्टीचं हे नाटक आहे. राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे ते सगळे घाबरलेले आहेत आणि सावरकरांबद्दल काही चुकीचं बोललेलं नाही आहेत. राहुलजी गांधी यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करायचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा अपमान सहन करायचा आहे, त्यांनी त्या ठिकाणी फक्त राजकारण करायचं आणि राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे त्यांची या ठिकाणी पायाखालची जमीन सरकलेली आहे. काय स्टिकर लावले? या ठिकाणी काँग्रेस सगळेजण आमच्या पुण्यातले सगळे कार्यकर्त्यांनी पदयात्रेकरी हे भारत जोडो यात्रेसाठी गेलेले आहेत. 18 आणि 19 तारीख ही पुणे शहरासाठी दिली होती, त्यामुळे इथं कुणी कार्यकर्ते नाही आहेत, त्यामुळे हे त्यांनी लावून गेले असतील. आणि काँग्रेस भवन हे एकमेव कार्यालय की जे कायम चालू असतं, त्यामुळे इथं कुणी आलं तरी सर्वांना येण्याचा अधिकार आहे. पण या पद्धतीने येऊन जे केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. पुढची भूमिका काय? आम्ही गुन्हा दाखल करणार ना आता पोलिसांकडे जाऊन. म्हणजे आपण बघितलंय सगळे याच काँग्रेस भवनाचे इथं त्यांनी पोस्टर लावले होते, ते शेवटी पोस्टर काढलेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि हे फाडून टाकले लगेच. म्हणजे शेवटी जे काँग्रेसने केलं होतं तेच भाजपने केलेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूने व्हाईस वर्सा ज्याला आपण म्हणतो तसं आंदोलन इथं झालेलं आहे. काका मला सांगा, तुम्ही काँग्रेस भवनात नेहमी असतं, काय झालं इथं? म्हणजे सगळे सचिनजी इकडे मला सांगा, आता पुढची भूमिका काय तुमची? नाही हे त्यांचं बॅड पुत्र आहे. अध्यक्ष तिकडे गेलेले आहेत आमचे भारत जोडो यात्रेसाठी. आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे तिकडे आहेत ह्याला शेगावला. आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. म्हणजे आता हे पोस्टर सगळे काढले तुम्ही त्यांनी आम्ही लावले? सगळे पोस्टर काढलेले आहेत ते. म्हणजे विशाल जे भाजप युवा मोर्चाने आत घुसून पोस्टर लावले होते ते सगळे काँग्रेसने अखेर पोस्टर काढलेले आहेत. म्हणजे जे आंदोलन काँग्रेसने रात्री सावरकर पुतळ्यासमोर केलं तेच आंदोलन त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आज काँग्रेस भवनात केलेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी ज्याला आपण क्रियाला प्रतिक्रिया म्हणतो, ऍक्शनला रिॲक्शन, तसंच इथं होताना दिसतंय सावरकरांच्या मुद्द्यावरनं. मग त्यांनी माफीवर सावरकरांचं पोस्टर लावलं, काँग्रेसवाल्यांनी पुतळ्यासमोर सावरकरांचं, म्हणून भाजपवाल्यांनी इथं काँग्रेस भवनात येऊन नेहरूंच्या माफीचं पत्र लावलेलं आहे, जे की आगा खान पॅलेसमध्ये नेहरू अटकेत असताना त्यांनी लिहिलं होतं. असा भाजप युवा मोर्चाचा दावा आहे. म्हणजे थोडक्यात आदल्याला बदल असं सगळं राजकारण सुरू आहे. विशाल बरोबर आहे चंद्रकांत. दाव्याला प्रतिदावा केला जातोय, उत्तराला प्रत्युत्तर दिलं जाताना दिसतंय, क्रियेला प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. चंद्रकांत, मी आपल्याकडे येतो कारण तुम्ही आणि आपले व्हिडिओ जर्नलिस्ट यांनी सगळ्यात आधी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि भाजपचं पुण्यामध्ये सुरू असलेलं आंदोलन आणि त्यांनी लावलेले पोस्टर्सही आपण पाहिले. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, मात्र तत्पूर्वी गुजरातमध्ये जाहीर सभा यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी घेताना दिसून येत आहेत आणि त्या ठिकाणी देखील हा मुद्दा उपस्थित केली जाण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. कारण राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे गुजरातमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या जाहीर सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत.
ईश्वर ने जिनको ताकत दी, ऐसे मोदी जी का भी आभार है। क्योंकि विचार कीजिए, अगर भारत में वैक्सीन नहीं बनती तो दुनिया के देश क्या कहते? अरे भाई रुकिए, हम लोग अपने लोगों को टीका लगाए, वैक्सीन लगाए, इंजेक्शन लगाए, बाद में आपको देंगे। करोड़ों करोड़ों हमारे भाई बहन मर जाते, लेकिन हमको वैक्सीन नहीं मिलता। लेकिन मोदी जी जानते थे कि दूसरों के भरोसे में देश नहीं चलाता। मोदी जी ने स्वयं यहाँ के जो हमारे साइंटिस्ट हैं उनके साथ बैठकर उनको कहा, आप तैयार कीजिए, जो रॉ मटेरियल चाहिए वो हम लाएंगे, जो पैसा चाहिए हम देंगे। एडवांस में पैसा दिया, रॉ मटेरियल लाकर दिया। और रॉ मटेरियल भी क्यों आया? क्योंकि मोदी जी की जो दोस्ती अलग अलग देशों के प्रमुखों से थी, मोदी जी ने उसका इस्तेमाल किया। सारा रॉ मटेरियल हमारे पास आया, हमारे यहाँ इंजेक्शन बना, हमारे लोगों को मिला, हम सारे बचे और इसलिए आज यहां बैठे। तो इसलिए बाकी सारी चीजों के लिए तो मोदी जी का धन्यवाद है ही, लेकिन हमारी जान बचाने के लिए भी एक बार मोदी जी का धन्यवाद तो देना ही पड़ेगा। और इतना ही नहीं, ये सारे कोरोना के समय न कोई व्यापार था, न कोई उद्योग था। गरीबों के घर का चूल्हा कैसे जले, ये लोगों के सामने एक सवाल था। 2 साल लगातार गरीबों को मुफ्त अनाज देने का काम माननीय मोदी जी ने किया। छोटे छोटे उद्योगों को 20 लाख करोड़ का आत्मनिर्भर पैकेज, दुनिया में 4-5 बड़े देश पैकेज दे पाए। हमारे जैसे विकसनशील देशों ने, किसी देश ने पैकेज नहीं दिया। केवल भारत एक ऐसा देश है जिसने 20 लाख करोड़ का पैकेज दिया। इससे हमारे उद्योगों को फिर एक बार खड़े रहने की ताकत मिली। और आज ये परिस्थिति है कि जब पूरी दुनिया में मंदी है, दुनिया के उद्योग चरमरा रहे हैं, ऐसे समय भारत एक ऐसा देश है कि जहां पर आज भी हमारे उद्योग खड़े हैं और काम कर रहे हैं। और इतना ही नहीं, तो बड़े पैमाने पर किसानों को मदद करने का काम, किसान सम्मान योजना जैसी योजना मोदी जी ने बनाई और किसानों को सीधे उनके खातों में पैसे देने की बात